अयोध्येतल्या रामभक्तांच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील सेवकरी उत्साहाने दाखल झालेत। सोलापुरातील समस्त हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येत येणाऱ्या लाखो रामभक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले। पुढील 45 दिवस अयोध्येमध्ये हा भंडारा सुरू राहील। सोलापुरातील 45 जण आळीपाळीने अयोध्येमध्ये ही सेवा देणार आहेत। राम राम जय राजा राम, राम राम। श्री राम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यावर देखील हजारोच्या संख्येने राम भक्त हे याच ठिकाणी येणाऱ्या लाखो राम भक्तांच्या सेवेसाठी दाखल होत आहेत। सोलापूरमधले हे म्हणजे समस्त हिंदू समाज सोलापूर यांच्या वतीने इथे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढील 45 दिवस हा भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये रोज 4 ते 5 हजार या ठिकाणी येणारे जे राम भक्त आहेत त्यांचं पोट भरलं जाणार आहे। आपल्या सोबत राजगोपाल मनियार आहेत, हे सुद्धा एक या सगळ्या आयोजनामध्ये आहेत। कशा प्रकारे हा भंडारा होतोय, कारण आताच थोड्या वेळापूर्वी उद्घाटन इथं झालेलं आहे आणि पुढील 45 दिवस म्हणजे एकीकडे लाखोच्या संख्येने राम भक्त येतात आणि त्यात तुम्ही सेवा करताय। हा भंडारा स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने सुरू करावा असं सोलापूरकरांनी ठरवलं आणि समस्त सोलापुरातल्या लोकांनी याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि यासाठी भरभरून देणग्या दिल्यात आणि तसंच हे कार्य करण्यासाठी सर्व स्वयंसेवक हे सोलापूरहून येणार आहेत। 50-50च्या गटाने दर 10 दिवसाला अशा प्रकारची टीम बदलणार आहे। तेथील महिला बचत गटाच्या महिला या स्वयंपाक करण्यासाठी आणि सर्व वेगवेगळ्या संस्थांमधील स्वयंसेवक हे इथं स्वखर्चाने इथं आलेले आहेत आणि ते इथं आपली सेवा देत आहेत। दररोज 4000 लोकांचा आपण हा भंडारा सुरू केलाय। अशा पद्धतीने सकाळी 2000 आणि संध्याकाळी 2000 अशा लोकांचा इथे भंडारा सुरू असणार आहे आणि यासाठी सोलापुरातून स्वखर्चाने हे कार्यकर्ते आपल्याला कामासाठी आलेत। प्रत्येक 10 दिवसाला एक टीम अशा पद्धतीने 45 जण स्वयंपाक आणि हे सगळे हा साधारणतः 45 जणांचा टीम आहे। बदलत राहणार 10 दिवसानंतर ते बदलत राहणार। प्रत्येक काही दिवसांनी ही टीम बदलत 45 दिवस या भंडाऱ्याचं आयोजन केलं जाईल। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत ने, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।